मम्मा ऐक ना, उद्या आमच्या स्कूलमध्ये राखी मेकिंग कॉम्पिटिशन आहे. अरे आणि आपण हाताने बनवलेली राखी क्लासमध्ये एका मुलाला बांधायची. आय एम सो एक्साइटेड. किती छान. पण तुला माहितीये इथे रक्षाबंधन का सेलिब्रेट करतात? हो. सांग बरं का? काय मम्मा, तुला काय वाटलं मला माहित नसेल का? खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ऐक तर मी. जेव्हा भगवान श्री कृष्णाने शिशुपालाचा वध केला होता तेव्हा सुदर्शन चक्राच्या वेगाने त्यांच्या बोटाला जखम झाली. पण त्यावेळी द्रौपदीने कुठलाही विचार न करता आपला भरजरी शालूचा पदर हातात घेतला आणि तो फाडला आणि भगवान श्री कृष्णाच्या बोटाला बांधला. आणि गंमत म्हणजे ते रक्तही थांबलं. अच्छा. भरजरी तो पितांबर दिला फाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. पण तुला माहितीये यानंतर काय झालं? भगवान श्रीकृष्ण द्रौपदीच्या या निस्वार्थ भक्तीमुळे, प्रेमामुळे प्रचंड खुश झाले आणि तिला त्या क्षणी एक वचन दिलं. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, तू जेव्हा केव्हा संकटात असशील त्यावेळेस मी तुझी रक्षा करेन. आणि मग काय झालं माहितीये? हो, मला माहितीये. मग ज्यावेळी पांडव द्यूतात हरले त्यावेळी कौरवांनी द्रौपदीचं वस्त्रहरण करायला सुरुवात केली. आणि मग भगवान श्रीकृष्णाने आपल्या दिलेल्या वचनाचं पालन केलं. रायना, ही झाली द्वापार युगातली रक्षाबंधनाची कथा. आता मी तुला सत्ययुगातली रक्षाबंधनाची कथा सांगते. सूर्यदेवांची मुलं यम आणि यमुना, म्हणजे आपले यमदेव आणि यमुना नदी, ते दोघं भाऊ बहीण बराच काळ एकमेकांपासून लांब होते. कारण यमदेव तिथे मृत्यू लोकात आपल्या कामात व्यस्त होते आणि यमुना इथं पृथ्वीवर. बिचारी यमुना आपल्या भावाची खूप वाट पाहायची. सतत त्यांना आमंत्रण पाठवायची, मला भेटायला ये, मला तुला पाहायचंय. असा बराच काळ लोटला आणि एके दिवशी यमदेव यमुनेला भेटायला आले आणि यमुना प्रचंड खुश झाली. यमुनेने त्यांचा आदर सत्कार केला, बरेचसे भोग केले, त्यांना जेवू खाऊ घातलं आणि जाताना मात्र त्यांचं औक्षण केलं आणि रक्षा कवच म्हणून हातावर एक धागा बांधला आणि म्हणाली, हे रक्षा कवच मी तुझ्या रक्षणासाठी बांधते. यमदेव प्रचंड खुश झाले. म्हणाले, यमुना मा, काय पाहिजे तुला माझ्याकडून? तर त्यावर ती म्हणाली, मला काही नको, फक्त दरवर्षी आजच्या दिवशी तुम्हाला भेटायला यायचंस. आणि तुला माहितीये तो दिवस कोणता होता? श्रावण महिन्यातली पहिली पौर्णिमा, म्हणजेच रक्षाबंधन. आणि म्हणूनच आपण रक्षाबंधन सेलिब्रेट करतो, कळलं? अच्छा, म्हणजे जो आपली रक्षा करतो त्याला राखी बांधतात. रायना, काय झालं? कसला विचार करतेस? काही नाही मम्मा, तू डोळे बंद कर. अगं पण आता. हो. बर बाई, केले डोळे बंद. हात पुढे कर. घे, उघडे डोळे. नाही. काय करतेस? आता डोळे उघड. जसं भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला वचन दिलेलं आणि यमुनेने यमाला रक्षा कवच बांधलेलं, तसंच तू मला कुठलंही वचन न देता माझी रक्षा करतेस की नाही? म्हणून आजपासून मी फक्त तुलाच राखी बांधणार.
किती गुणी आहे माझं बाळ. हॅपी रक्षाबंधन मम्मा. हॅपी रक्षाबंधन टू यू.